Today's play activity is paper folding or origami, which comes under the category of emotional and aesthetic development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 8 years old. The objective of this play activity is to develop eye-hand coordination and to develop and coordinate finger muscles and to create a beautiful things. Material required is plenty of square pieces of colored papers. How we have to do this activity? Make children sit in a semicircle, distribute paper to all the children, and demonstrate a paper folding activity giving very clear instructions. Let the children do it step by step. Help children who find it difficult to follow steps. Start with the simple items like a boat, a fan, a hat, or a rabbit. One variation is possible. Paper folded objects can be used to make a picture. Make children color a background of a scene and stick the objects on the paper. For example, water or sea with a paper, boat and fish and some birds flying. ही पेपर फोल्डिंग प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा भावनिक विकास होतो आणि सौंदर्य अनुभवाचा विकाससुद्धा होतो. ह्यामध्ये आपल्याला मुलांना शीट्स छोट्या छोट्या कलर्ड किंवा व्हाईट शीट द्यायचे आहे आणि त्याच्यापासून सिम्पल एखादे ओरिगामीचे आपल्याला जसं फॅन असतो, बोट असते किंवा एखादी हॅट असेल किंवा रॅबिट असेल तर हे असे किंवा घर आहे, तर अशा वेगवेगळ्या वस्तू किंवा गोष्टी ह्या आपल्याला मुलांना बनवायला शिकवायच्या आहे. आणि मुलांच्या वयानुसार आपल्याला त्या सिम्पल वस्तू आपण मुलांना बनवायला सांगू शकतो. आणि परत ह्याच्यामध्ये मग आपण एखादं जी आपण वस्तू बनवली असेल, फॉर एक्झाम्पल जर बोट बनवली आपण, तर मग एखाद्या शीटवर आपण एखादं पाणी किंवा समुद्र असं हे काढून त्याच्यामध्ये ही बोट आपण तिथे चिपकवू शकतो. त्यानंतर जर फिश बनवली असेल तर ती फिश पण आपण त्या पाण्यामध्ये चिपकवू शकतो किंवा इतर पक्षी असे काही बनवले असतील आपण तर तेही. आणि जर घर बनवलं असेल तर घरही आपण त्या सीनवर लावून एखादा नैसर्गिक चित्र आपण ज्याला म्हणतो, तर नॅचरल एखादं पिक्चर बनवू शकतो ज्याच्यामध्ये पाणी वाहणारं दिसतंय, नदी आहे, त्याच्या बाजूने घर आहे आणि तिथे बोट पण तुम्ही चिपकवली आहे. परत मुलांनी बनवलेलं फिश असेल तर फिश चिपकवली असेल, तर असं आपण एखादा पिक्चरसुद्धा बनवू शकतो. अशी एकतरी आपण ॲक्टिव्हिटी जर आपण शक्य झालं रोज घेऊ शकलो तर फारच छान. नाही तर आपण ॲटलिस्ट वीकेंडला आपण या गोष्टी करू शकतो मुलांसोबत. म्हणजे मुलांना एक जो सेन्स ऑफ बिलॉंगिंग असतो किंवा सेन्स ऑफ टुगेदरनेस असते किंवा फॅमिली बॉन्डिंग असतं, ह्याच्यातून ते आपलं वाढतं आणि मुलांना मजा वाटते. आणि परत ह्याच्यातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांचे 5 सेन्सेस सगळे डेव्हलप होतात आणि क्रिएटिव्हिटी वाढते. म्हणजे हे ओव्हरऑल ब्रेन डेव्हलपमेंट आणि फिजिकल डेव्हलपमेंटसाठीच ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे. ह्याच्यातून मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, सिटिंग टॉलरन्स वाढतो. ज्याही मुलांना मोबाईल ॲडिक्शन असेल तर त्या सर्व मुलांसाठी ह्या सगळ्या प्ले ॲक्टिव्हिटीज खूप आवश्यक आहे आणि हेल्पफुल आहे. आणि ह्यांना मुलांचा भावनिक विकास तर होतोच, परत ओव्हरऑल मेंदू विकासही होतो. त्यामुळे ह्या ॲक्टिव्हिटीज आपण नक्की घ्यायला हव्यात.